नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला बचत गटासाठी एक अतिशय दिलासादायक अपडेट आहे व आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते बघणार आहोत. कारण की 1 जानेवारी 2026 रोजी या महिला बचत गटाच्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा GR निर्गमित करण्यात आलेला होता. ज्यांच्यामध्ये राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल अर्थात जिल्हा विक्री केंद्र स्थापन केले जाणार आहे. यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं होतं की 11 ऑगस्ट 2025च्या GR मध्ये राज्यामध्ये जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल अर्थात जिल्हा विक्री केंद्र स्थापन करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. आणि त्या माध्यमातून आता राज्यातील जे काही ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेले महिला बचत गट आहेत, या बचत गटाच्या माध्यमातून बनवण्यात आलेले वस्तू उत्पादक किंवा यांची विक्री करण्यासाठी एक अधिकृत हक्काचं असं बाजारपेठ उभं करता येणार आहे. यासाठी जिल्हा विक्री केंद्र अर्थात उमेद मॉल स्थापन करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. ज्याच्यामध्ये प्रति उमेद मॉल 20 कोटी रुपयाचा असा खर्च निश्चित धरून 200 कोटी रुपयाचा निधीला मंजुरी देण्यात या ठिकाणी आलेली आहे व 10च्या ऐवजी 13 मॉल उभा करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. राज्यातील मागणी करण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून 13 जिल्ह्यांमध्ये हे विक्री केंद्र उभारले जाणार आहे. यांच्यासाठी 200 कोटी रुपयाचा निधी देखील वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. की उभारणी काम आता सुरू आहे, मार्केटचे काम आता सध्या सुरू आहे. मग यांच्यामध्ये आता उमेद मॉल स्थापन आता लवकरच यांच्यामधून 13 जिल्ह्यांची निवड केली जाईल व या जिल्ह्यांमध्ये लवकरच हे स्थापन केले जाणार आहे. धन्यवाद.